बातमी भिवंडीतून भिवंडी शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कामवारी नदी पात्र दुथडी भरून वाहायला लागले। विशेष म्हणजे या नदीलगत शेलार गावाच्या हद्दीत घाटावर उभी असलेली एक मिनी बस नदी पात्रात वाहून गेली। त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल वो रुक जाएगा, उस पार नहीं जाएगा। नहीं रे, वो रोकेगा ब्रिज। इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। भिवंडी शहरात मुसळधार पावसामुळे रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे हाहाकार उडाला आहे आणि भिवंडीमध्ये जी काय ही कामवारी नदी आहे ही कामवारी दुधडी भरून वाहते। ह्या कामवारी नदीवर दोन घाट आहेत, एक टिळक घाट आणि एक त्यातला शिला गावचा घाट आहे। या दोन्ही घाटावर इथे पूर्ण भिवंडी शहरातले गणपती विसर्जन होत असतात आणि हे दोन्ही घाट पूर्णपणे भरलेले आहेत आणि हे पाणी हे जो जुना ब्रिज आहे त्या ब्रिजला पूर्णपणे लागून आलेलं आहे। आणि जे कामवारी नदीच्या शेलार घाटावर काही गॅरेज आहेत आणि हे गॅरेजमध्ये ज्या गाड्या कामासाठी आलेल्या आहेत त्या गाड्याही अर्ध्यापर्यंत गाड्या त्या पूर्णपणे त्या पाण्यात बुडलेल्या होत्या आणि ह्यामध्येच एक बस इथे रात्रीची पार्किंग केली होती, तर ती बस सकाळच्या सुमारास ह्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेलेली असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ती बस ह्या पाण्यातनं कुठे निघून गेली काहीच त्याचा थांगपत्ता नाही आहे आणि ते बसचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तसंच या गाड्या ज्या बनवायला आल्या होत्या ह्या गाड्या पाण्यात बुडल्यामुळेही ते गाड्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। यासोबतच पावसामुळे भिवंडी शहरातही काही सखल भागामध्ये पाणी भरलेलं आहे आणि जसं काही तीनबत्ती भाजी मार्केट आहे तिथे पाण्याचा आउटलेट जायला गटार जरा हाईटला असल्या रोडच्यापासून हाईटला असल्यामुळे तिकडनं पाणीचा निचरा होत नाही म्हणून त्या तिथे जास्त प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे तिथे बसलेले जे भाजी विक्रेते आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। भिवंडीहून भूपेंद्र आंबोणे, NDTV मराठी।